गुड मॉर्निंग. आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? माझा आवाज ऐकू येतोय ना? माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? हॅलो. ओके ओके ओके, ठीक आहे. काय झालं, काल लाईट गेली मध्ये आणि सगळा प्रॉब्लेम झाला. असं होतंय माझ्या इकडे, फ्रिक्वेंटली लाईट जात आहे. आणि दुसरी गोष्ट, नेटचाही लाईट गेल्यामुळे नेटचा प्रॉब्लेम येतो, वायफायला नेट मिळत नाही. एनिवे, असं काय झालं तर थोडं ऍडजस्ट करून घ्या, कारण काय माझ्याही ते हातात नाहीये. जरी माझ्याकडे इन्व्हर्टर असलं तरी नेट जे वायफाय कडनं येतं त्याला हे नाहीये, ते जिकडनं येतं लूप होत होत येतं, त्यामुळे जिकडनं ट्रान्समिट होतं तिकडचा पुढचा भाग जर वायफाय वर नसेल, ह्याच्यावर नसेल, काय म्हणतात ते, तुमच्या इन्व्हर्टरवर, तर मग पंचायत येते. ठीक आहे. एनिवे, वी स्टार्ट विथ न्यू टिश्यू दॅट इज कॉल्ड न्यूरल टिश्यू. बघा, आपण काल इकडे सुरुवात केलेली न्यूरल टिश्यूला. ना बेसिकली दी न्यूरल टिश्यू सिद्धी, तू काय म्हणते? Okay, so we start with this new chapter, new topic that is called neural tissue. Now you know that the neural tissue. Now you know the definition of tissue. Tissue is a group of cell. Tissue याचा अर्थ, tissue is a group of cell. Group of cells are called as tissue. So neural tissue मध्ये सुद्धा neural tissue made up of basically two types of cells. One is called neuron, which is also called as nerve cell, and second one is neuroglial cells, ज्याचं नाव आहे ग्लिया. सो नर्वस टिश्यू दोन सेल्सने बनलेला आहे, दोन प्रकारच्या सेल्सने बनला आहे. देर आर मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ सेल. वन इज कॉल्ड एज नर्व सेल्स अँड सेकंड वन इज न्यूरोग्लियल सेल्स, विच इज ऑल्सो कॉल्ड एज ग्लियल सेल्स. नाउ द ग्लियल सेल्स आर प्रेझेंट. सी, असं माहिती की आपल्याला नर्वस टिश्यू, पूर्णपणे नर्वस टिश्यू मध्ये सगळे नर्व सेल्स आहेत, पण नर्व सेल्सच्या मधल्या स्पेसमध्ये, इन बिटवीन द इंटरन्यूरल स्पेस, इंटरन्यूरल स्पेस, द स्पेस बिटवीन द नर्व्स और न्यूरॉन, इंटरन्यूरल स्पेस मध्ये ज्या सेल्स असतात त्याला न्यूरोग्लियल सेल्स म्हणतात किंवा ग्लियल सेल्स म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे ग्लियल सेल्स आहेत जे आपण यावर्षी डिस्कस करणार नाही आहोत, पुढच्या वर्षी करणार आहोत. पण नक्की ग्लियल सेल्स कुठे असतात आणि त्याचं काय फंक्शन आहे थोडंसं आपण बघूया. सो नर्वस टिश्यू और न्यूरल टिश्यू मेड अप ऑफ, नर्वस टिश्यू मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ सेल. One is called neuron, which is also called as nerve cell, and second one is neuroglial cells, which are present in between the nerve or interneural space. Now दोन सेल मध्ये सर्व महत्वाचा फरक काय? पहिला सर्वात महत्वाचा फरक आपण नर्व टिश्यू मध्ये बघूया. बघा, नर्वस टिश्यू मध्ये किंवा नर्व टिश्यू मध्ये द सेल्स, द पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक ऑफ नर्व टिश्यू, द सेल्स हॅव or they don't have capacity to divide and redivide. नर्वस टिश्यूला ना डिवाइड अँड रिडिवाइड व्हायची कॅपॅसिटी नाहीये. कोणी सांगू शकेल काय कारण असेल नर्वस टिश्यू मध्ये डिव्हिजन होत नाही? कोणत्या कारणामुळे नर्वस टिश्यू मध्ये डिव्हिजन होत नाही, किंवा कोणत्या कारणामुळे सेल्स मध्ये डिव्हिजन होते? सगळे जे सेल्स आपण बघितले किंवा बघणार आहोत पुढे, एपिथेलियल टिश्यू, नर्वस टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू आणि मस्क्युलर टिश्यू, या सगळ्या टिश्यूंपैकी नर्व जे टिश्यू आहे, नर्वस टिश्यू आहे, या नर्वस टिश्यू मध्ये डिव्हिजन होत नाही. द सेल्स आर नॉट डिवाइड अँड रिडिवाइड. रिमेनिंग ऑल द टिश्यू कंटेनिंग सेल्स हॅव कॅपॅसिटी टू डिवाइड अँड रिडिवाइड. डिवाइड अँड रिडिवाइड व्हायची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते. पण नर्व जे टिश्यू आहेत, बरोबर ना, किंवा न्यूरॉन आहे, यांच्यामध्ये कॅपॅसिटी नसते. काय रिझन असेल नर्व टिश्यू डिवाइड होत नाही? कोणतं कारण असेल ज्याच्यामुळे नर्व डिवाइड होत नाही? व्हॉट आर द रिझन? यु नो, तुम्हाला माहिती आहे काय कारण असेल? किंवा नर्व डिवाइड कशामुळे होते? कोणत्या, विच ऑर्गन इज रिस्पॉन्सिबल फॉर डिव्हिजन ऑफ सेल? कोणत्या कारणामुळे सेल डिवाइड आणि रिडिवाइड होते? माहिती आहे? माहित असेल तर यस सांगा, उत्तर नसेल नो सांगा. नो सांगा, मी पुढे शिकवू शकेन, नाही तर मी थांबून राहणार तुम्ही सांगताय म्हणून. हा, माहिती आहे कोणाला? ओके ओके, आय विल टेल. बघा, मेनली असं मला तुम्ही सांगा
की सेलमध्ये डिव्हिजन होते, ज्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. सेल डिव्हिजन मधला कुठला पार्ट, सेल डिव्हिजन मधला कुठला ऑर्गनल्स डिव्हिजन साठी रिस्पॉन्सिबल आहे, प्रॉमिनंट रिस्पॉन्सिबल आहे कोणत्या ऑर्गनल्स जो डिव्हिजन साठी महत्वाचं काम करतो, म्हणजे सेल डिवाइड करायचं काम करतो, किंवा अगदी प्रिसाइजली वी कॉल्ड ॲज क्रोमोझोम सेपरेट करायचं काम करतो. ओके, चिन्मयने न्यूक्लियस सांगितलं. नाही बाळा, ऐका मी सांगतो. न्यूक्लियस मध्ये सेल डिव्हिजन जी प्रोसेस आहे ना, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आत न्यूक्लियोप्लाझम आहे, न्यूक्लियोप्लाझम मध्ये क्रोमॅटिन रेटिक्युलम आहे, क्रोमॅटिन रेटिक्युलम मध्ये किंवा न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस असं एक डिस्टिंक्ट ऑर्गनल्स असतं. आणि या न्यूक्लियसच्या बाहेर एक अजून महत्वाचं ऑर्गनल्स असतं, त्याला म्हणतात सेंट्रिओल. हॅव यू हर्ड सेंट्रिओल? नाव ज्यावेळेला सेल डिव्हिजन होते ना, तेव्हा सेंट्रिओल डिवाइड होऊन दोन अपोजिट टर्मिनलला जातात, अपोजिट इक्विटोरियल प्लेटला जातात. मी रफली सांगतोय. आणि ह्यांच्यापासून स्पिंडल फायबर्स तयार होतात. हे स्पिंडल फायबर्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिझॉल्व्ह झाल्यामुळे न्यूक्लियस जे क्रोमॅटिन रेटिक्युलम ते कंडेन्स होतं, क्रोमोझोम मध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं, आणि क्रोमोझोम सेपरेट करायचं काम किंवा क्रोमोझोमला अट्रॅक्ट करायचं काम या स्पिंडल फायबर मध्ये केलं जातं. सो मेन पार्ट इज सेंट्रिओल. सेंट्रिओल मध्ये क्रोमोझोम डिवाइड होतात, क्रोमोझोम वेगवेगळे होतात, किंवा डिव्हिजन मेनली होते. दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ सेंट्रिओल. सो सगळ्या सेल्स मध्ये सेंट्रिओल आहे एक्सेप्ट नर्वस टिश्यू. एक्सेप्ट नर्वस टिश्यू. मी अगदी स्पष्ट सांगतो, एक्सेप्ट नर्व सेल. मी नर्वस टिश्यू पण म्हणत नाही, एक्सेप्ट नर्व सेल. म्हणजे नर्व सेल जे काय त्या न्यूरॉन आहेत, ह्या न्यूरॉन मध्ये सेंट्रिओल नसतो. आणि सेंट्रिओल नसल्यामुळे, फार महत्वाचं सांगतोय मी, आणि सेंट्रिओल नसल्यामुळे नर्व सेल मध्ये डिव्हिजन होत नाही. नर्व सेल नेव्हर डिवाइड अँड रिडिवाइड. नाउ ऑन दी अदर हँड, ऑन दी अदर हँड, in between the nerve cell there are many neuroglial cells, but the neuroglial cells are non-nervous cells. Means non-nervous cells म्हणजे काय, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे नर्वस सेल्सचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते नाही आहेत. म्हणजे कोण, सेंट्रिओल इज प्रेझेंट, सो द सेल्स हॅव कॅपॅसिटी टू डिवाइड अँड रिडिवाइड. त्या सेल्सला डिवाइड अँड रिडिवाइड व्हायची कॅपॅसिटी असते. Okay, so they are non-nervous cell. Very important thing. Second thing, they are packaging cell, supporting cell, प्रोटेक्टिव्ह सेल. म्हणजे आपण बघा, एखादी वस्तू जेव्हा घरात घेऊन येतो, डेलिकेट वस्तू म्हणजे टीव्ही म्हणा, फ्रीज म्हणा, या फ्रीजला किंवा टीव्हीला बॉक्सच्या चारी बाजूने प्रोटेक्टिव्ह लेअर असतं, कव्हरिंग असतं थर्माकोलचं. का, तर आतले सेल्स, आतला जो पार्ट आहे तो डेलिकेट आहे, त्या डेलिकेट पार्टला काहीतरी प्रोटेक्शन मिळायला पाहिजे. तसं नर्व सेल्स फार डेलिकेट आहेत, मग त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम, त्यांना सपोर्ट करण्याचं काम, त्यांना न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम हे नर्व सेल्सच्या मध्ये असलेले जे काही सेल्स आहेत, ज्याला आपण न्यूरोग्लियल सेल्स म्हणतो, जे नॉन नर्वस सेल्स आहेत, हे सेल्स करतात. सो त्या सेल्सला न्यूरोग्लियल सेल्स म्हणतात किंवा ग्लिया सेल्स म्हणतात. ग्लिया सेल्स किंवा न्यूरोग्लियल सेल्स हे नर्व सेल्स पेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात. बरोबर, जेवढे नर्व सेल्स त्यापेक्षा जास्त न्यूरोग्लियल सेल्स असतात. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, दे आर नॉन नर्वस सेल्स, म्हणजे दे हॅव कॅपॅसिटी टू डिवाइड अँड रिडिवाइड. हे काय लिहिलं तू बाळा, नीट ऍडव्हान्स? तुम्ही काय करताय विक्रांत? काय लिहिलंय नीट ऍडव्हान्स? So they are non-nervous cells. So non-nervous cell means cells having capacity to divide and redivide. Nerve cell ला capacity नसते divide and redivide ची, पण नॉन नर्वस सेल्स ला कॅपॅसिटी असते डिवाइड अँड रिडिवाइड सेल्स, डिवाइड अँड रिडिवाइड व्हायची. सो नर्वस टिश्यू मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ सेल. One is called as nerve cell, which is also called as neuron, and second cells which are scattered or present in the interneural space are called as neuroglial cells. Okay, so neuroglial cells आणि nerve cell मिळून हे काय तयार होतं, नर्वस टिश्यू तयार होतं. इथे दाखवलेत बघा थोडे छोटे छोटे डायग्राम. बघा, हा एक नर्व सेल दाखवलाय मेन पुस्तकात, आणि छोटे जे दाखवले डॉट डॉट पार्ट आहेत, दॅट इज कॉल्ड एज न्यूरोग्लिया किंवा नर्व सेल्स. हे सगळे नर्व सेल्स आहेत. त्याच्या प्रत्येक नर्व सेलच्या मधल्या स्पेस मध्ये, जसं दोन सेल्सच्या मध्ये इंटरसेल्युलर स्पेस मध्ये मॅट्रिक्स असतं, तसं नर्व सेल्सच्या मध्ये हे न्यूरोग्लियल सेल्स असतात. हे न्यूरोग्लियल सेल्स नॉन नर्वस आहेत, त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे डिवाइड अँड रिडिवाइड व्हायची, आणि ते मेन त्यांचं काम आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या शेपचे आहेत, वेगवेगळ्या साईजचे आहेत, वेगवेगळ्या फंक्शनचे पण आहेत, पण ते आपल्याला आता शिकायचं नाही, ते पुढच्या वर्षी शिकायचंय. पण याचं मेन फंक्शन काय, ते सपोर्ट करतात
प्रोटेक्टिव्ह आहेत, बरोबर आहे, आणि न्यूट्रिएंट देणार आहेत. सो नर्वस टिश्यू now the nervous tissue exert the greatest control over the body's responsiveness to the changing condition. The neuron, the unit of neural system, are excitable cells. So nervous tissue made up of nerve cell. The nerve cell is a structural functional unit of nervous tissue or nervous system. The neuroglial cells, which constitute the rest of the neural system, protect and support. Okay, now the neuroglia makes up more than 1/2 of the volume of the neural tissue in our body. In short, जेवढे नर्व सेल्स आहेत त्या नर्व्स पेक्षा कितीतरी पटीने जास्त न्यूरोग्लियल म्हणजे नॉन नर्वस सेल्स आहेत. When a neuron is stimulated, an electric disturbance is generated. Okay, suitably stimulated, an electric disturbance is generated which swiftly travel along its plasma. आपण बघूया काय ऍक्च्युली नर्वस टिश्यू आहे तो. Now nervous tissue basically made up of two things. One is called as nerve cell, which is also called as neuron, and second one is neuroglial cells, okay, which is also called as glial cells. Now in the central nervous system, the interneural space, that is space between the two nerve cells, is filled with a supportive, nutritive and non-nervous cells called as neuroglial cells. म्हणजे नर्व सेल्सच्या मध्ये, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये नर्व सेल्सच्या मध्ये हे पॅकेजिंग सेल्स आहेत, हे न्यूट्रिटिव्ह सेल्स आहेत, हे सपोर्टिंग सेल्स आहेत, त्यांना म्हणतात न्यूरोग्लियल सेल्स. दे हॅव द कॅपॅसिटी टू रिजनरेट. Okay, these cells are more in number and compared to neuron. They are packing cells which give support to the nerve cells. Function mainly they provide nutrients to the nerve cells. याच्याबद्दलचा डिटेल पार्ट जो आहे न्यूरोग्लियल सेल्सचा किंवा ग्लियल सेल्सचा आपण 12th मध्ये बघणार आहोत. आपण मेन फोकस करणार आहोत नर्व टिश्यू कडे. So they protect the nerve cells from microbial infection and it will support to the nerve cells. Now the structure of neuron बघूया. आपण आता सिंगल स्ट्रक्चर बघूया. एक नर्वस टिश्यू मधला एक न्यूरॉन मी काढला, एक नर्व सेल मी काढला, हा एक नाव आपण डिस्कस करतोय. Each neuron or neuron is a microscopic structure made up of 3 parts. 3 parts आहेत बेसिकली त्याला. बघा कुठले कुठले पार्ट आहे. फर्स्ट पार्ट इज कॉल्ड एज सेल बॉडी. So this part is called as cell body. This is the cell body. Okay. Then very short protoplasmic processes. Now this part is called as cell body. Cell body is also called cyton. They are also called perikaryon. This is also called soma. Cell body ला cyton म्हणतात किंवा perikaryon म्हणतात किंवा soma म्हणतात. So this is one part. Second one is called dendrites. Now the cell body or cyton gives short processes. They are called as dendron, which divide and redivide into fine branches called as dendrites. So, and third part is a long linear, okay, elongated linear structure. Sometimes it is branch called as axon. So each nerve cell or each neuron made up of 3 parts. Okay, the middle part or the 3 parts are cyton, which is also called as cell body, which is also called as perikaryon, which is also called as soma. Then dendrites, okay, and axon. Now the approximately length of the neuron is 4 μm to 135 μm. ची जी लेंथ आहे ती साइज किती आहे. साइज आहे 4 μm to 135 μm. इट वेरीज फ्रॉम ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम, ऑर्गन टू ऑर्गन बदलते, ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम हे चेंज होतं. सो आपण पहिल्या पार्ट कडे जाऊया, सायटॉन. बघा आता तुम्ही सायटॉनचा जर विचार केला तर सायटॉन डायग्राम बघू आपण. हा इथं डायग्राम दाखवलाय मी. बघा हा सायटॉनचा डायग्राम. सायटॉन इज समवॉट फ्युसिफॉर्म और इट इज स्टार शेप और इरेग्युलर स्टिलेट. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. स्टार शेप असतो किंवा इरेग्युलर स्टिलेट असतं किंवा त्याला फ्युसिफॉर्म म्हणतात. स्टार शेप स्ट्रक्चर. नाउ सायटॉन कंटेन सेंट्रली लोकेटेड न्यूक्लियस, centrally located large nucleus with prominent nucleolus, rich in RNA. nucleus मध्ये RNA जास्त असतो. Now nucleus is surrounded by cytoplasm and the cytoplasm is called as neuroplasm. बघा मी तुम्हाला सांगितलेलं की प्लाझम याचा अर्थ फ्लुइड. So cytoplasm is called as neuroplasm. In the neuroplasm contain many basophilic granules called as Nissls granules. Okay, called as Nissls granules. The Nissls granule made up of either rough endoplasmic reticulum or ribosomes.
रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम और रायबोसोम्स. बघा हे रायबोसोम्स आहेत ना, जिकडे रायबोसोम्स आहेत तिकडे डोळे झाकून आपण काम सांगू शकतो. इट इज प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. ना हॅव यू हर्ड रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं कुठे नाव ऐकलंय का तुम्ही? यू हर्ड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, पण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं कुठे नाव ऐकलेत का? Yes, what is that? What is rough endoplasmic reticulum? Why we called as rough endoplasmic reticulum? Why we called rough endoplasmic reticulum? आपण त्याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम का म्हणतो? माहितीये? बघा मी सांगतो. हे सगळे ऑर्गनल्स आहेत. न्यूक्लियसच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला लागून एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर असतं, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यस, एकता व्हेरी गुड. बरोबर आहे, बरोबर आहे. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्याचा अर्थ काय? तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सरफेस वरती जर रायबोसोमल ग्रॅन्युल्स असतील, म्हणजे ग्रॅन्युल्स असतील, रायबोसोम्स असतील, तर सरफेस बिकम रफ. That's why it is called as rough endoplasmic reticulum. And when it is absent, it is called smooth endoplasmic reticulum. Very good. Ekta, very good. So this Nissan granules made up of either rough endoplasmic reticulum or ribosomes. So once again I repeat, cyton, it is somewhat fusiform, irregular, star-shaped structure. It contains centrally located large nucleus with prominent nucleolus rich in RNA. Now the nucleus is surrounded व्यवस्थित आहे का सगळं हे? Nucleus is surrounded by cytoplasm called as neuroplasm, and in the neuroplasm contain number of small basophilic granules. Basophilic याचा अर्थ काय? तर बेसिक डाईजने स्टेन होणारे ग्रॅन्युल्स आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन असतात बघा, जे रंग पकडतात. काही ऍसिडिक नेचर असतात, काही बेसिक नेचर असतात. तर हे बेसिक नेचरचा स्टेन आहे, म्हणून हा रंग पकडून म्हणून त्याला बेसोफिलिक म्हणतात. सो बेसोफिलिक ग्रॅन्युल्स कॉल्ड एज निसेल्स ग्रॅन्युल्स, and these Nissen's granules contain rough endoplasmic reticulum and ribosomes. Now very important, they play a role in protein synthesis. So Nissen's granules play very important role in protein synthesis. Now scattered in the cytoplasm there are many fine fibers like structure or thread like structure. They are called as neurofibrils. And the main function of neurofibrils is conduction of impulse. म्हणजे काय होतं बघा, डेंड्रॉन कडनं इम्पल्स घेतले जातात. Dendron receive the impulse and carry towards cyton, whereas the axon conduct the impulse away from the cyton. Dendron कडनं स्टिम्युलस म्हणजे स्टिम्युलसचं कन्व्हर्जन इम्पल्स मध्ये होतं आणि हे डेंड्रॉन घेऊन येतात सायटॉन कडे. सायटॉनच्या आत आल्यानंतर हे जे काही न्यूरोफायब्रिल्स आहेत, हे न्यूरोफायब्रिल्स हे सगळं ट्रान्समिट करतात एक्झॉन कडे, आणि एक्झॉन कडनं ते पुढे जातात. ओके, सो दिस इज अबाउट this part is called cyton. So again I will say nerve cell made up of three parts: cyton, then dendron, and axon. So cyton is somewhat fusiform, irregular, stellate structure. Cyton shows centrally located large nucleus, okay, having prominent nucleolus and rich in RNA. Now nucleus is surrounded by cytoplasm, which is called as neuroplasm, and this neuroplasm contain many small basophilic granules called as Nissen's granules, which contain ribosomes or which is made up of ribosomes and rough endoplasmic reticulum. Main function of Nissen's granules, they play important role in protein synthesis. Now scattered in the cytoplasm there lies many thread-like structure. They are called as neurofibrils. जसं तिकडे मायोफायब्रिल्स होतं ना, तसे इकडे न्यूरोफायब्रिल्स आहे. And the main function of neurofibrils is conduction of impulses. Now next part बघूया आपण. Now the cyton gives short and long protoplasmic processes called as dendron and axon. Okay, now the dendrons conduct the impulse towards cell body, that is towards cyton, while the axon carry the impulse away from the cell body. Cell body कडनं axon घेऊन जातात. Now dendrons are short and much branch, or cyton gives many protoplasmic branch extension called as dendrons. Dendrons divide and redivide to form dendrites. Now the dendron मध्ये Nissen's granules असतात, dendron मध्ये पण Nissen's granules असतात, पण dendrine मध्ये Nissen's granules नसतात. Now this is the very important part. Now the axon or the cyton gives a long and linear protoplasmic processes
Okay, that is called axon, or axon is the longest and linear protoplasmic processes which terminate into number of branches called as terminal arborization. आपण पहिले एक मोठी डायग्राम बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक मिनिट, डायग्राम बघा. हा डेंड्रॉन आहे. एक मिनिट थांबा, डायग्राम मोठी टाकली का मी बघतो जरा. नाही, बघा हा डेंड्रॉन आहे आणि सायटॉन कडनं निघाला एक्झॉन आहे. एक्झॉनचा जो एंड आहे ना, या एक्झॉनच्या एंडला टर्मिनल अर्बोरायझेशन असं म्हणतात. आणि टर्मिनल अर्बोरायझेशनचा पुढचा जो पार्ट आहे त्याला टिलोडेंड्रॉन असं म्हणतात. आता टिलोडेंड्रॉन ना हा सिनॅप्टिक नॉब मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे थोडक्यात एंड ऑफ द एक्झॉन गिव्स ए काय म्हणतात त्याला, असा एक नॉबचा एक स्ट्रक्चर तयार करतो, त्याला म्हणतात सिनॅप्टिक नॉब. ओके, द एंड ऑफ द एक्झॉन गिव्स ए नॉब लाईक स्ट्रक्चर, दे आर कॉल्ड एज सिनॅप्टिक नॉब. आता या सिनॅप्टिक नॉब मध्ये ना न्यूरो ट्रान्समीटर असतात. न्यूरो ट्रान्समीटर कोणते, तर ऍसिटिल कोलिन. ओके, म्हणजे हे सगळे न्यूरो ट्रान्समीटर आहेत. काय होतं तर ज्या वेळेला डेंड्रॉन्स आहेत, डेंड्रॉन जेव्हा आहेत, हे डेंड्रॉन्स इम्पल्स घेऊन येतात. हे इम्पल्स सायटॉन कडे जातात, सायटॉन कडनं एक्झॉन कडे जातात, एक्झॉनच्या टिपवर येतात, म्हणजे कुठे सिनॅप्टिक नॉब मध्ये येतात. ओके, त्याला एक्झॉनल नॉब असं सुद्धा म्हणतात. या एक्झॉनल टर्मिनलला दुसरं नाव आहे काय ते टर्मिनल अर्बोरायझेशन. टर्मिनल अर्बोनायझेशन एंड्स होतो किंवा टर्मिनल होतं सिनॅप्टिक नॉब मध्ये. ओके, या सिनॅप्टिक नॉबच्या आत ना असंख्य वेसिकल्स असतात. नॉबच्या आत छोटे छोटे गोळे असतात आणि या गोळ्यामध्ये म्हणजे वेसिकल्स असतात, आणि या वेसिकल्स मध्ये ना हे न्यूरो ट्रान्समीटर असतं. ज्या वेळेला इम्पल्स या नॉब वरती येतो, आपण हे पुढच्या वर्षी डिटेल मध्ये सगळं बघणार कसं होतं एक्झॅक्टली. त्यावेळेला ना हे सिनॅप्टिक नॉब मध्ये असलेले वेसिकल्स काय करतात तर ते न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करतात. आता ऑलवेज ना एका नर्व सेलचा डेंड्रॉन हा दुसऱ्या नर्व सेलच्या एक्झॉनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. द एक्झॉन ऑफ वन न्यूरॉन come in contact with the dendron of other neuron, and in between the axon of one and dendron of other there is a space or gap, and that gap is called as synapse or synaptic gap असं म्हणतात. So when the impulse reach at the tip of the axonic knob, or you can say synaptic knob, then the axonic knob get excited. Inside the axonic knob there are many vesicles, and vesicles are filled with a neurotransmitter, or you can say neurohormones. Now when the axonic knob get excited, the vesicle get release neurotransmitter or neurohormone, and this neurohormone fill up the synaptic gap. एक्झॉनचा एंड आणि दुसऱ्या नर्व सेलच्या डेंड्रॉन याच्या मधला जो गॅप आहे त्या गॅपला सिनॅप्टिक गॅप असं म्हणतात किंवा सिनॅप्स असं म्हणतात. तर हा सिनॅप्स जो आहे ना, हा सिनॅप्स या फ्लुइडने भरला जातो. कुठल्या फ्लुइडने, त्या न्यूरो ट्रान्समीटरने. कुठलं न्यूरो ट्रान्समीटर, तर ऍसिडिल कोलिन रिलीज कोण करतात, सिनॅप्टिक नॉब रिलीज करतात. सिनॅप्टिक नॉब कधी रिलीज करतात, ज्या वेळेला हा इम्पल्स टिप वरती येतो, डेंड्रॉन कडनं जाऊन सायटॉन कडे जाऊन सायटॉन कडनं एक्झॉनच्या एकदम टिप वरती येतो, तेव्हा एक्झॉनिक टिप जेव्हा एक्साइट होतो त्यावेळेला आत असलेले जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत, हे न्यूरो ट्रान्समीटर न्यूरो हॉर्मोन तयार करतात. बरोबर, सॉरी, वेसिकल जे आहेत हे वेसिकल न्यूरो ट्रान्समीटर्स किंवा न्यूरो हॉर्मोन तयार करतात. आणि हे न्यूरो ट्रान्समीटर किंवा न्यूरो हॉर्मोन ही गॅप भरून काढतात. कुठली गॅप, सिनॅप्टिक गॅप. कुठे असते, एका नवसेलच्या डेंड्रॉन मध्ये, एका नवसेलचा एक्झॉनिक एंड आणि दुसऱ्या नवसेलचा डेंड्रॉन. ऑलवेज एक नवशी एक्झॉन दुसऱ्या नवशीच्या डेंड्रॉनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते, आणि याच्या मधली जी स्पेस आहे त्या स्पेसला आपण सिनॅप्टिक गॅप असं म्हणतो. सो ऑलवेज ज्या वेळेला ही एक्साइट होते तेव्हा हे सिक्रिशन या सिनॅप्टिक गॅप मध्ये येतं, सिनॅप्टिक गॅप मध्ये पसरतं, आणि मग डेंड्रॉन हे इम्पल्स त्याच्या अगोदरच्या एक्झॉन कडनं ते कंडक्ट करतात. परत ते एक्झॉनने घेतले, ते सायटॉन कडे गेले. आता आपण दुसऱ्या नवसेलचं बोलतोय, दुसरा नवसेल, 2 नंबरचा नवसेल, 2 नंबरच्या नवसेलच्या डेंड्रॉनने ते घेतले,
कोणाकडनं घेतले? एक नंबरच्या किंवा फर्स्ट नंबरच्या एक्झॉन कडनं, बरोबर. डेंड्रॉनने घेतले, डेंड्रॉन कडनं सायटॉन कडे गेले, सायटॉन कडनं एक्झॉन कडे गेले. 2 नंबरचा म्हणतोय आपण, 2 नंबरच्या सायटॉन कडनं एक्झॉन कडे आले, एक्झॉनच्या टिप वरती आले, एक्झॉनिक टिप एक्साइट झाला, त्याने न्यूरोट्रान्समीटर रिलीज केले, परत न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाल्यानंतर सिनॅप्टिक गॅप मध्ये आले. आता तिसरा नर्व सेलचा जो काय डेंड्रॉन आहे, हा डेंड्रॉन ते सगळं रिसीव्ह करणार. तर असे इम्पल्स एका नर्व्स कडनं दुसऱ्या नर्व्स कडे ट्रान्समिट होत जातात. ह्याला केमिकल ट्रान्समिशन असं म्हणतात. ओके, सो हा झाला एक्झॉनिक नॉब बद्दल आपण बोललो. बघा, so dendrons are short and much branch process. The axon is longest and linear protoplasmic process which terminate into number of branches called as terminal arborization. Each branch of which form a small swelling called as synaptic knob. A swelling असतं प्रत्येक एक्झॉनच्या टिपला. The tip of the axon show a swelling and this swelling is called as synaptic knob, which is also called as telodendron. And this synaptic knob or telodendron filled with neurosecretory material. They are called as acetylcholine and adrenaline. These are neurohormones. हे neurohormones आहेत, बरोबर ना, किंवा त्याला न्यूरोट्रान्समीटर असं पण म्हणतात. सो acetylcholine and adrenaline which acts as a neurotransmitter. सो सगळ्यांना क्लिअर झालं असेल. एक्झॉनचा जो टिप आहे, एक्झॉनला खाली ब्रांचेस होतात आणि या ब्रांचेसला टर्मिनल अर्बोरायझेशन असं म्हणतात. टर्मिनल अर्बोरायझेशन एंड्स विथ ए स्मॉल स्वेलिंग. दे आर कॉल्ड एज सिनॅप्टिक नॉब विच इज ऑल्सो कॉल्ड एज टेलोडेंड्रॉन. या सिनॅप्टिक नॉब मध्ये या स्वेलिंगच्या आत जर तुम्ही बघाल तर छोटे छोटे वेसिकल असतात. ते इकडे दाखवले नाहीये कारण तुम्हाला ते स्ट्रक्चर नाहीये इंटरनल केमिकल रिएक्शन. सो आत ना छोटे छोटे वेसिकल असतात आणि या वेसिकल मध्ये साठवून ठेवलं असतं हे न्यूरोसिक्रेटरी मटेरियल. त्याचं नाव आहे ऍसिटिलकोलिन आणि ऍड्रेनालिन. हे ऍसिटिलकोलिन आणि ऍड्रेनालिन याच्यात साठवून ठेवलेलं असतं. ज्या ज्या वेळेला नर्व एक्साइट होते, एक्साइट झालेली नर्व जेव्हा इम्पल्स एक्झॉनच्या टिप वरती म्हणजे सिनॅप्टिक नॉब वरती येते, सिनॅप्टिक नॉब वरनं या वेसिकल मध्ये जातात आणि वेसिकल फुटतात आणि वेसिकल मध्ये न्यूरोसिक्रेटरी मटेरियल रिलीज होतं. जे रिलीज झालेलं मटेरियल त्या सिनॅप्स मध्ये म्हणजे गॅप मध्ये पसरतं. कोणत्या गॅप मध्ये? सिनॅप्स मध्ये. सिनॅप्स म्हणजे कोण? एका नर्व सेलचा एक्झॉन आणि दुसऱ्या नर्व सेलचा डेंड्रॉन याच्या मधली जी स्पेस आहे, बरोबर ना, त्याला म्हणतात सिनॅप्टिक गॅप किंवा सिनॅप्स. ओके, किंवा त्याला सिनॅप्टिक क्लिफ्ट पण म्हणतात. सो प्लास्मा मेम्ब्रेन ऑफ द एक्झॉन इज कॉल्ड. आता आपण काय करूया माहितीये का, आपण एक्झॉन कडे जाऊया. बघा, आपण सायटॉनचा पार्ट बघितला, आपण डेंड्रॉनचा बघितला. आता आपण इलॉंगेटेड जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो एक्झॉन. एक्झॉनला स्वतःचं मेम्ब्रेन आहे आणि त्याला म्हणतात एक्झोलेमा. सो प्लास्मा मेम्ब्रेन ऑफ एक्झॉन इज कॉल्ड एक्झोलेमा, while सायटोप्लाझम कॉल्ड एक्झोप्लाझम. एक्झॉनच्या आत जे मटेरियल आहे, जे फ्लुइड आहे, त्या फ्लुइडला म्हणतात एक्झोप्लाझम आणि एक्झॉनला जे कव्हरिंग आहे त्याला म्हणतात एक्झोलेमा. या एक्झोप्लाझम मध्ये अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, सायटॉन मध्ये निसल्स, सायटॉनच्या सायटोप्लाझम मध्ये म्हणजे न्यूरोप्लाझम मध्ये निसल्स ग्रॅन्युल्स असतात. Whereas in exoplasm, Nissel's granules are absent. So Nissel's granules are absent in exoplasm without Nissel's granule. End of the axon lies close to the dendron of the next neuron to form synapse. जे आता मी तुम्हाला सांगितलं, एका नर्व सेलचा एक्झॉन दुसऱ्या नर्व सेलच्या डेंड्रॉनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो म्हणजे क्लोजला असतो, कनेक्ट नसतो, क्लोज मध्ये असतो. तर दोघांच्या मधली जी स्पेस आहे म्हणजे एक्झॉन ऑफ वन अँड डेंड्रॉन ऑफ अदर इज कॉल्ड ॲज सिनॅप्स. त्याला सिनॅप्स असं म्हणतात. आता एक्झॉनिक हिलॉक हा एक प्रकार असतो. म्हणजे काय तर बघा, सायटॉन आहे जी स्टार शेप आहे, सायटॉनला ब्रांचेस आहेत त्याला डेंड्रॉन म्हणतात. सायटॉन संपून एक्झॉन जिकडे चालू होतो, सायटॉन संपून एक्झॉन जिकडे चालू होतो, हा जो काही जंक्शन आहे एंड ऑफ सायटॉन आणि एक्झॉनची ओरिजिन, म्हणजे थोडक्यात आपण जसं हेड आणि ट्रंक याच्यामध्ये नेक आहे तसं सायटॉन आणि एक्झॉन ह्याच्या मधला जो पार्ट आहे त्या पार्टला एक्झॉन हिलॉक असं म्हणतात. ओके, सो द एक्झॉन हिलॉक इज द स्पेशलाइज्ड पार्ट ऑफ द सेल बॉडी और सोमा ऑफ ए न्यूरॉन दॅट कनेक्ट टू दी एक्झॉन. जिकडे एक्झॉन कनेक्ट होतो बघा, हा दाखवलेला पार्ट आहे, दिस इज कॉल्ड एज एक्झॉन हिलॉक. हा सगळा सायटॉन आहे, हे सगळे पसरलेले डेंड्रॉन आहेत, ही सेल बॉडी ज्याला आपण सायटॉन म्हणतो. सायटॉन संपतो, सेल बॉडी संपते आणि जिकडे एक्झॉन चालू होते त्याच्या मधल्या पार्टला आपण एक्झॉन हिलॉक म्हणतो. हा एक्झॉन कंटिन्यू होतो. एक्झॉन कंटिन्यू हे जे काही मी तुम्हाला सांगितले ते टेलोडेंड्रॉन सांगितले,
हे टिलोडेंड्रॉनचे सगळे एंड आहेत. हे एंड कोणाला कनेक्ट होतात तर दुसऱ्या नर्व सेल्सच्या डेंड्रॉनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, ज्याला आपण सिनॅप्टिक टर्मिनल असं म्हणतो, बरोबर ना. जे आता मी तुम्हाला सांगितलं सिनॅप्स म्हणजे कोण, तर हा जो काय एक्झॉन आहे, ह्या एक्झॉनचा जो एंड आहे ज्याला आपण टिलोडेंड्रिया किंवा टिलोडेंड्रॉन असं म्हणतो, जो आणि एक्झॉन हा एकदम टर्मिनल एंड, त्याला एक्झॉनिक स्वेलिंग आहे, ज्याला एक्झॉनिक नॉब म्हणतो. हा एक्झॉनिक नॉब कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, हा कॉन्टॅक्ट मध्ये असतो दुसऱ्या नर्व सेलच्या डेंड्रॉन मध्ये. सो हा एक्झॉन हिलॉक हा एक शब्द महत्वाचा आहे, जो एनसीआरटीच्या ह्याच्यामध्ये विचारतात किंवा नीट मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात. तो एक्झॉन हिलॉक म्हणजे सगळ्यांना कळलं बघा, सायटॉन सोडला आणि एक्झॉन चालू होतो, याच्या मधला जो पार्ट आहे त्या सगळ्यांना एक्झॉन हिलॉक असं म्हणतात. सो इथपर्यंत आपण काय बघितलं तर नर्व सेलचा स्ट्रक्चर बघितला. नर्व सेल मेड अप ऑफ व्हॉट, नर्व सेल मेड अप ऑफ a cyton, a small process is called as dendron, and long linear elongated process called as axon. Cyton is somewhat fusiform irregular stellate which contains centrally located cytoplasm, centrally located nucleus having prominent nucleus rich in RNA. It is nucleus is surrounded by cytoplasm. Cytoplasm contain many basophilic granules. Cytoplasm is called as neuroplasm, and neuroplasm contain many basophilic granules called as Nissel's granules. Nissel's granules contain RNA, rough endoplasmic reticulum and ribosomes. Their main function is protein synthesis. Now scattered in the neuroplasm there lies a thread-like structure. They are called as neurofibrils. Main function is conduction of impulse. Now dendron मध्ये Nissel's granules असतात, पण dendrites मध्ये Nissel's granules absent असतात. Now next part is axon. Now axon is linear. Axon is linear elongated structure, and the end of the axon is terminated into terminal arborization, which terminate into a axonic knob. The axonic knob contain neurotransmitter such as acetylcholine, okay, and adrenaline. Now the axon is surrounded by a plasma membrane which is called as axonema, and axon contain a fluid or plasma cytoplasm called as exoplasm, but exoplasm is without Nissel's granules. Now the end of the axon lies close to the dendron of next neuron to form synapse. And very important is axon hillock is the specialized part present or part of the cell body or soma of a neuron that connect to the axon. म्हणजे हा ऍक्च्युली सायटॉनचाच पार्ट आहे, पण सायटॉन जिकडे संपतो आणि एक्झॉन जिकडे चालू होतो तिकडचा जो पार्ट आहे, छोटा पार्ट, त्या पार्टला एक्झॉनिक हिलॉक असं म्हणतात. आता महत्वाचा पार्ट असा आहे, दोन प्रकारचे नर्व्स आहेत. एकाला म्हणतात मेड्युलेटेड नर्व फायबर आणि दुसऱ्याला म्हणतात नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर. मेड्युलेटेड नर्व फायबर आणि नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर म्हणजे काय, तर ज्या वेळेला एक्झॉनला बघा, एक्झॉनला स्वतःच कव्हरिंग आहे, त्याला आपण एक्झोप्लाझम असं म्हणतो, ते बरोबर आहे. पण एक्झॉनला अजून बाहेरून जर फॅटी टिश्यूचं कव्हरिंग असेल, फॅटी टिश्यूचं नाव आहे मेड्युलरी शीथ किंवा त्याला म्हणतात मायलिनेटेड शीथ. इफ द एक्झॉन इज सराउंडेड बाय मेड्युलरी शीथ or myelinated sheath, then such a nerve fiber is called as medullated nerve fiber. म्हणजे ज्या एक्झॉनला किंवा जो एक्झॉन मेड्युलरी शीथने सराउंड असतो, मेड्युलरी शीथ ही फॅटी शीथ आहे, मेड्युलरी शीथ किंवा फॅटी शीथने सराउंड केलेला असतो, त्या नर्व फायबरला मेड्युलेटेड नर्व फायबर असं म्हणतात. तर ज्या एक्झॉनला मेड्युलरी शीथ सराउंड नाहीये, ओके, when the axon is not surrounded by medullary sheath, then it is called as non-medulated nerve fibers. हे कुठे असतात ते आपण पुढे बघूया, पहिले एवढं लक्षात घ्या. बघा, हा जो काढलेला डार्क पार्ट आहे तो दॅट इज कॉल्ड एक्झॉन, आणि हे जे काय दाखवलेले रंगवलेले डॉट डॉट पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज मायलिन शीट. सो वेन एक्झॉन इज सराउंड, बघा लक्ष द्या, एक्झॉनला स्वतःचा मेम्ब्रेन आहे, तो प्लास्मा मेम्ब्रेन आहे, त्याचा काही संबंध नाहीये. तर एक्झॉनला जर सराउंडिंग मेम्ब्रेन, एक्झॉन इफ इट इज सराउंडेड बाय फॅटी सबस्टन्स, एक्झॉनला जर फॅटी सबस्टन्सचं सराउंडिंग असेल तर त्याला मेड्युलेटेड नर्व फायबर किंवा मायलिनेटेड नर्व फायबर म्हणतात. फॅटी सबस्टन्स त्याला मायलिन शीट असं म्हणतात. सो इफ इट इज सराउंडेड बाय मायलिन शीट, okay, or medullary sheath or fatty substance, it is called as medullated nerve fiber. And if the axon is not surrounded by medullary sheath, it is called as non-medullated nerve fiber or non-myelinated nerve fiber. Now very important thing is that
the medullated nerve in the medullated nerve fiber the myelin sheath is not uniform in length. म्हणजे वरपासून खालपर्यंत कंटिन्युअस ती शीट नसते. तर काय असतं त्या शीटला मध्ये मध्ये डिप्रेशन असतात. ओके, ही मेडुलरी शीट आली आहे, ही आत गेली आहे. आत गेल्यानंतर इकडे काहीच मेडुलरी शीट नाहीये, पण इकडनं बाहेर आली आहे. सो मेडुलरी शीट पूर्ण एक्झॉन बरोबर सरळ आलेली नसते, तर ती मध्ये मध्ये म्हणजे मध्ये मध्ये ती कॉन्स्ट्रिक्ट करते, खड्डा करते, आत जाते, आतनं परत बाहेर येते. तर जिकडे ती आत जाते आणि जिकडनं बाहेर येते तर तेवढा जो फक्त पार्ट आहे एक्झॉनचा ह्याच्यावरती मेडुलरी शीट नसते. बघा इकडनं मेडुलरी शीट आली आहे, ही येऊन आत गेली आहे, आत गेल्यानंतर इकडनं परत बाहेर आले. तर हा जो काय पोर्शन आहे कोणाचा एक्झॉनचा, हा याच्यावरती मेडुलरी शीट नाहीये, बरोबर. परत इकडनं मेडुलरी शीट आली आहे, परत मेडुलरी शीट येऊन परत ती आत गेली आहे, आत जाऊन परत बाहेर आली आहे. म्हणजे एक्झॉनचा इकडे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिप्रेशनला एक्झॉनचा छोटासा पार्ट सुटलाय ज्याच्यावरती मेडुलरी शीट कव्हर नाहीये. सो द मेडुलरी शीट इज नॉट युनिफॉर्म इन लेंथ but it shows some constriction, and that constriction is called as node of Ranvier. याला node of Ranvier म्हणतात. जिकडे हा खड्डा आहे, ज्या खड्ड्यामध्ये मेडुलरी शीट नाहीये त्या खड्ड्याला, त्या मेडुलरी नर्व फायबर मध्ये म्हणतोय मी, मेडुलेटेड नर्व फायबर मध्ये ज्या ठिकाणी मेडुलरी शीट नाहीये त्या पार्टला नोड ऑफ रॅनवियर असं म्हणतात. सो मी परत एकदा रिपीट करतो, मेडुलेटेड नर्व फायबर. When the axon is surrounded by medullary sheath, when axon is surrounded by medullary sheath,